एका जंगलात जेव्हा एखादा प्राणी जखमी होतो तेव्हा तो सर्वात कमजोर अवस्थेत असतो. 2003 साली कोबी ब्रायंट सुद्धा अशाच प्रकारे जखमी झाला होता. त्याची पर्सनल लाईफ उद्ध्वस्त झाली होती. कोर्टाच्या फेऱ्या सुरू होत्या. करिअरचा शेवट समोर उभा होता. प्रेशर इतका प्रचंड होता की कोणत्याही माणसाने आपला मेंटल बॅलन्स गमावला असता. पण त्या भयानक दबावात कोबीने स्वतःची ओळखच बदलून टाकली. त्याने स्वतःच्या आत एका शिकारीला जन्माला घातले. एक ऑल्टर इगो, एक असा मानसिक अवतार ज्याला ना वेदना होत होत्या, ना लाज वाटत होती, ना भीती वाटत होती. त्याने आपली जुनी विचारसरणी सापासारखी कात टाकून फेकून दिली आणि त्यानंतर मैदानात उतरलेला माणूस इतिहास बदलून गेला. तुम्ही रोज स्वतःला सांगता की उद्यापासून मी सगळं बदलणार आहे, पण तो उद्या कधीच येत नाही. तुम्ही टॅलेंट असतानाही एक सामान्य आयुष्य जगत आहात, कारण तुम्ही कम्फर्टचे गुलाम झाला आहात. तुम्हाला पेन सहन होत नाही. जसेच एखादे काम कठीण होते, तुम्ही मार्ग बदलता. तुमच्या मनाला शांत करण्यासाठी नवीन कारणे शोधता. हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे. आज आपण कोबी ब्रायंटच्या त्या मानसिक पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला मांबा मेंटॅलिटी म्हणतात. ही अशी गोष्ट नाही जी आज ऐकून उद्या विसरून जाल. ही अशी विचारसरणी आहे जी तुमच्या मनाच्या मुळापर्यंत हादरवून टाकेल. अशी टेक्निक जी फक्त यशाला ओळखते. या व्हिडिओसाठी मी फक्त कोबीचे इंटरव्ह्यूज पाहिले नाहीत, तर द ऑल्टर इगो इफेक्ट सारख्या पुस्तकांच्या खोलात जाऊन हे समजून घेतले आहे की एखाद्या माणसाचे मन खरोखर कसे बदलते. तुम्ही फक्त तुमच्या हॅबिट्स बदलण्याचा प्रयत्न करत आहात, पण कोबीने आपले संपूर्ण अस्तित्वच बदलून टाकले होते. हॉलिवूडच्या किल बिल या चित्रपटात एक साप आहे जो अत्यंत धोकादायक आणि चपळ आहे. कोबीने त्याच्यापासून ब्लॅक मांबा हे नाव घेतले. जसा साप आपली जुनी काट टाकून पुढे जातो, तसंच तुम्हालाही तुमची जुनी विचारसरणी सोडावी लागेल जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवते. तुम्हाला असा ट्रिगर तयार करावा लागेल. तो तुमच्या बुटांची लेस बांधणे असू शकतो किंवा घड्याळ घालणे असू शकते. पण त्या क्षणानंतर तुमचा कमकुवत अवतार संपला पाहिजे आणि फक्त फोकस केलेला माणूस उरला पाहिजे. कोबी ब्रायंटचे ब्लॅक मांबामध्ये रूपांतर हा काही अभिनय नव्हता. तो त्याच्या मेंदूला हॅक करण्याचा एक सायंटिफिक मार्ग होता. त्यामुळे बास्केटबॉल कोर्टवर त्याचा स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिझॉल कमी होत असे आणि तो कोणत्याही भीतीशिवाय धाडसी निर्णय घेऊ शकत असे. जेव्हा कोबी कोर्टवर पाऊल ठेवत असे तेव्हा तो वडील, पती किंवा समस्यांनी वेढलेला माणूस नव्हता. तो त्या सर्व कमजोरी कोर्टच्या बाहेर सोडून देत असे. कोर्टच्या आत फक्त ब्लॅक मांबा असायचा, असा अवतार ज्याला वेदना जाणवत नव्हत्या आणि ज्याला कोणतीही भीती नव्हती. बहुतेक लोक मेहनतीचा फक्त दिखावा करतात. त्यांना वाटते की जिममध्ये घाम गाळणे किंवा पुस्तकांसमोर 8 तास बसणे त्यांना यशस्वी बनवेल. पण यश अशा प्रकारे मिळत नाही. जर आपण अँडर्स एरिक्सन यांच्या पीक या पुस्तकाबद्दल बोललो तर ते डेलिबरेट प्रॅक्टिसबद्दल सांगतात. म्हणजे एखादी विशिष्ट कमजोरी शोधून तिच्यावर तोपर्यंत काम करणे जोपर्यंत ती तुमची ताकद बनत नाही. कोबी ब्रायंटची प्रॅक्टिस याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकदा सकाळचे 4:45 वाजले होते. जिममध्ये अंधार होता. कोबी एकटाच तिथे होता. तो सतत घाम घाळत होता आणि त्याने ठरवले होते की बास्केटमध्ये 800 शॉट्स टाकल्याशिवाय तो जिममधून बाहेर जाणार नाही. लक्षात घ्या, मी असे म्हटले नाही की त्याने 800 शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला. मी म्हटले की त्याने 800 शॉट्स बास्केटमध्ये टाकले. हे मोटिवेशन नाही, ही एक भयंकर जिद्द आहे. जेव्हा इतर खेळाडू झोपेत स्वप्ने पाहत होते तेव्हा कोबी वास्तवात घाम घाळत होता. कोबी दिवसातून 4 वेळा ट्रेनिंग करत असे. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री. लोक बॅलन्स शोधतात. त्यांना यशही हवे असते आणि मित्रांसोबत पार्टी सुद्धा करायची असते. पण कोबीने स्पष्टपणे सांगितले होते की त्याने झोपेचा त्याग केला होता. त्याने कम्फर्टला संपवून टाकले होते. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर एक गोष्ट स्वीकारावी लागेल. सक्सेस आणि कम्फर्ट कधीच एकत्र मिळत नाहीत. मास्टरी या पुस्तकात रॉबर्ट ग्रीन सांगतात की कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी त्या कामात पूर्णपणे बुडून जावे लागते. लोक म्हणतात की त्यांना त्यांच्या कामावर प्रेम आहे, त्यांच्यात पॅशन आहे. पण जेव्हा काम कंटाळवाणे होते किंवा अडचणी येतात तेव्हा हे पॅशन गायब होते. तिथेच कामी येतं वेड. कोबी ब्रायंट फक्त बास्केटबॉल कोर्टवरच वेडा नव्हता. कोर्टच्या बाहेरही त्याचे मन फक्त जिंकण्याचे मार्ग शोधत असे. रात्री 3:30 वाजता तो मोठमोठ्या बिझनेसमॅन आणि एंटरप्रेन्योर्सना फोन करत असे.
फक्त हे विचारण्यासाठी की ते इतके यशस्वी कसे झाले. तो आपल्या ऑपोनंट्सचे व्हिडिओज एका सायंटिस्टसारखे फ्रेम बाय फ्रेम पाहत असे, जेणेकरून त्यांची अगदी छोटी चूकही पकडता येईल. तुम्ही तुमच्या कामासाठी इतके वेडे आहात का? तुम्ही तुमची झोप त्यागून एखाद्या एक्सपर्टकडून काही नवीन शिकण्यासाठी तयार आहात का? जर तुमचे उत्तर नाही असेल तर तुम्ही अजून खूप मागे आहात. आपण अनेकदा 5 पिलर्स किंवा प्रिन्सिपल्सबद्दल बोलतो, पण ते ऐकायला खूप साधे वाटतात. मांबा मेंटॅलिटी हा काही प्रिन्सिपल नाही, ही 5 मानसिक शस्त्रे आहेत जी तुम्हाला गर्दीपासून वेगळी करतात. नंबर 1, द पेन ऑफ इनॅक्शन. फक्त कामाची आवड असणे पुरेसे नाही. खरी ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा एक दिवस प्रॅक्टिस चुकल्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास व्हायला लागतो. तुमची झोप उडाली पाहिजे. जर काम सोडूनही तुम्ही शांत झोपू शकत असाल तर तुम्ही तुमच्या ध्येयाशी कधीच प्रामाणिक नव्हतात. नंबर 2, ब्रुटल ऑब्सेशन. झोपताना, उठताना, खाताना तुमच्या मनात फक्त एकच चित्र असले पाहिजे. ही हॉबी नाही, ही अशी सनक आहे जी शरीर पूर्णपणे थकले असतानाही तुम्हाला बिछाण्यातून बाहेर खेचते. जेव्हा तुमचे विचार तुमच्या नियंत्रणाबाहेर जाऊन फक्त ध्येयावर केंद्रित होतात, तेव्हा तुम्ही खरे मांबा बनता. नंबर 3, पास द ब्रेकिंग पॉइंट. सामान्य माणूस थकल्यावर थांबतो. चॅम्पियन तेव्हा सुरुवात करतो जेव्हा त्याची संपूर्ण ऊर्जा संपते. जेव्हा तुमचा मेंदू ओरडून सांगतो की आता बस, तेव्हाच स्वतःला आणखी पुढे ढकलणे म्हणजेच खरी जिद्द आहे. नंबर 4, वेपनाइज डिसरिस्पेक्ट. जेव्हा लोक तुमच्यावर हसतात, तुम्हाला कमी लेखतात, तेव्हा दुःखी होऊ नका. त्या अपमानाला तुमच्या आतल्या ज्वालामुखीचे इंधन बनवा. त्यांचे टोमणे मनात टेप रेकॉर्डरसारखे वाजू द्या आणि त्यांच्या हसण्याला तुमच्या यशाच्या आवाजाने कायमचे शांत करा. नंबर 5, रूथलेस एक्झिक्युशन. पूर्ण आत्मविश्वास येण्याची वाट पाहणे हे कमकुवत लोकांचे काम आहे. जे करायचे आहे ते करा. चुका होतील, होऊ द्या. त्यातून शिका आणि पुन्हा हल्ला करा. भीतीपुढे गुडघे टेकण्यापेक्षा भीतीच्या डोळ्यात डोळे घालून पुढे जाणे चांगले. मायकल जॉर्डन यांचे एक प्रसिद्ध कोट आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 9,000 पेक्षा जास्त शॉट्स मिस केले, जवळपास 300 गेम्स हरले आणि 26 वेळा गेम विनिंग शॉट मिस केला, आणि म्हणूनच ते यशस्वी झाले. बहुतेक लोक हे मोटिवेशन म्हणून ऐकतात, पण त्यामागचे लॉजिक समजा. तुम्ही हरण्यापासून वाचता कारण तुम्हाला तुमचा इगो वाचवायचा असतो. तुम्हाला वाटते की हरलात तर लोक तुम्हाला मूर्ख समजतील, पण लेजंड्स हारेचा वापर इगो वाचवण्यासाठी नाही तर स्किल वाढवण्यासाठी करतात. त्यांच्यासाठी मिस झालेला शॉट ही हार नसते, तो डेटा असतो, तो फीडबॅक असतो जो सांगतो की पुढच्या वेळी हात कोणत्या अँगलमध्ये ठेवायचा. अपमान ही एक्सपोजर थेरपीसारखी असते. जितक्या वेळा तुम्ही पडाल तितकी पुढच्या वेळी पडण्याची भीती कमी होईल. हारेला इमोशनल नजरेने पाहू नका, तिला लॉजिकल पद्धतीने वापरा. या 3 गोष्टी लक्षात घ्या. लोक हरतात कारण ते कमजोर असतात म्हणून नाही, ते हरतात कारण त्यांचे लक्ष सतत विचलित होत असते. आजच्या काळात खरी लढाई फोकसची आहे. तुमच्या फोनवरील प्रत्येक नोटिफिकेशन तुमचे लक्ष खेचत आहे. तुम्ही तासनतास निरर्थक रील्स स्क्रोल करत आहात. तुम्ही इतरांकडून खोटी प्रशंसा मिळण्याच्या आशेवर जगत आहात. एका बाजूला तुम्ही आहात जे रजईत बसून इतरांचे आयुष्य पाहतायत, आणि दुसऱ्या बाजूला ते लोक आहेत जे अंधाऱ्या खोलीत बसून संपूर्ण जगापासून दूर राहून स्वतःला घडवत आहेत. जोपर्यंत तुम्ही या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या माणसाला कधीच हरवू शकणार नाही जो आपले सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. जर तुम्हाला खरोखरच मांबा मेंटॅलिटी तुमच्या रक्तात उतरवायची असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये एक किल स्विच सुरू करावा लागेल. हा काही 5 स्टेप रुटीन नाही, ही एक लढाई आहे जी तुम्हाला स्वतःशी लढायची आहे. स्टेप 1, लॉक 1 टार्गेट. सिंह एकाच वेळी संपूर्ण कळपाच्या मागे धावत नाही, तो एका शिकारावर लक्ष केंद्रित करतो. तुम्हाला ही गिटार शिकायची आहे, बिझनेस करायचा आहे आणि जिमला जायचे, हे सगळं थांबवा. तुमची संपूर्ण ऊर्जा लेझर बीम सारखी एका गोलवर केंद्रित करा. स्टेप 2, हंट इन सायलेन्स. सतत लोकांना तुमच्या प्लॅन्सबद्दल सांगणे थांबवा. छोट्या यशाचे प्रदर्शन करू नका. खरा शिकारी शिकार जबड्यात येईपर्यंत आवाज करत नाही, शांतपणे काम करा.
जगाला तुमची मेहनत नाही तर तुमच्या यशाचा आवाज ऐकू यायला हवा. स्टेप 3, ईट द पेन. सोपे काम तुम्हाला गर्दीचा भाग बनवते. पेन आणि स्ट्रगलला तुमचा नाश्ता बनवा. असा स्टँडर्ड ठेवा की तुमच्या आजूबाजूचे लोक घाबरले पाहिजेत. जेव्हा वेदना सुरू होतात तेव्हा समजा की तुम्ही सामान्य लोकांच्या पुढे निघून गेला आहात. स्टेप 4, किल द इगो. चुका करण्यास घाबरू नका. हरलात तर ते इगोवर घेऊ नका. तुमच्या पराभवाचे पोस्टमॉर्टम करा. चूक कुठे झाली ते शोधा. इगो बाजूला ठेवा आणि त्या पराभवाला शस्त्र बनवा. स्टेप 5, आउटवर्क द सन. जेव्हा जग झोपलेले असते तेव्हा जागे व्हा. जेव्हा जग आराम करत असते तेव्हा घाम गाळा. कोणतेही मोटिवेशन नाही, कोणताही मूड नाही, फक्त आंधळी जिद्द. तुमचे काम सूर्योदयापूर्वी सुरू झाले पाहिजे आणि सूर्यास्तानंतरही चालू राहिले पाहिजे. हेच जिंकण्याचे भयानक सत्य आहे. NBAच्या 70 वर्षांच्या इतिहासात अनेक महान खेळाडू आले. प्रत्येक खेळाडू एलिट लेवल ट्रेनिंग करत होता. पण बास्केटबॉलमधील सर्वात महान कोच मानले जाणारे फिल जॅक्सन यांनी एकदा म्हटले होते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कोबीसारखा वेडा आणि आपल्या खेळासाठी इतका समर्पित माणूस पाहिला नाही. का? कारण जेव्हा इतर खेळाडू ऑफ सीझनमध्ये आराम करत होते, सुट्ट्या एन्जॉय करत होते, तेव्हा कोबी एका अशा रुटीनमधून जात होता ज्याचे वर्णन ऐकूनच लोक घाबरतील. या रुटीनला नाव देण्यात आले होते द 666 रूल. याचा अर्थ होता आठवड्यात 6 दिवस, दररोज 6 तास, सलग 6 महिने स्वतःला मर्यादेपलीकडे ढकलणे. त्याचा एक सामान्य दिवस कसा दिसत असे? रात्री 3 वाजता त्याचा दिवस सुरू होत असे. सकाळी 4 ते 6 हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, सकाळी 9 ते 11 बास्केटबॉल ड्रिल्स, दुपारी 2 ते 4 स्ट्रेचिंग आणि मोबिलिटी वर्कआउट, संध्याकाळी 6 ते 8 हेवी वेट ट्रेनिंग. स्वतःला पीक स्टेटमध्ये ठेवण्यासाठी कोबीने पॉवर नॅप्सची कला मास्टर केली होती. फक्त 15 मिनिटांची कॅट नॅप त्याला पुन्हा पूर्ण चार्ज करून टाकत असे. आणि जेव्हा तो फिजिकल ट्रेनिंग करत नसे तेव्हा त्याचा मेंदू शिकार करत असे. या आंधळ्या आणि निर्दयी मेहनतीने कोबीला काय दिले? एक अनफेकेबल कॉन्फिडन्स, असा आत्मविश्वास ज्याचे नाटक करता येत नाही. कोबीचे स्पष्ट मत होते की जेव्हा तुम्ही बंद खोलीत तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कितीतरी जास्त घाम आणि मेहनत घातली असते तेव्हा तुम्ही नो लूज झोनमध्ये प्रवेश करता. अशी मानसिक अवस्था जिथे हारण्याचा विचारही मनातून नाहीसा होतो. मांबा मेंटॅलिटीचा खरा अर्थ म्हणजे जेव्हा तुमचे शरीर वेदनेने ओरडत असते, जेव्हा थकवा आणि भीती तुम्हाला घेरतात, जेव्हा तुमचे मन अजिबात तयार नसते, अगदी त्याच क्षणी तुमचा इगो मारून स्वतःमध्ये ॲब्सोल्यूट सेल्फ बिलीफ जागवणे. हीच ती मेंटॅलिटी आहे जी एका सामान्य माणसाला लेजंड बनवते. कोबी ब्रायंट आज या जगात नाही, पण त्याच्या जाण्यानंतरही एक गोष्ट तशीच उभी आहे. ती म्हणजे तुमच्या आज आणि तुमच्या उद्याच्या मधले अंतर. कोणीतरी एकदा म्हटले होते की नरक ती जागा आहे जिथे मृत्यूनंतर तुम्ही त्या व्यक्तीला भेटता जी व्यक्ती तुम्ही बनू शकला असता. विचार करा, जर तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच या जगातून निघून गेलात तर. कोबी ब्रायंटने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या सर्वोत्तम रूपात जीवन जगले. तुम्हालाही तेच करायचे आहे. दररोज जेव्हा तुम्ही काम पुढे ढकलता तेव्हा तुम्ही तुमच्या सर्वोत्तम रूपाची हत्या करत असता. कोणताही देवदूत तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुमची जुनी विचारसरणी आत्ताच संपवा. आज तुम्हाला जो पेन जाणवतो आहे तोच पेन उद्या तुमची ताकद बनेल. तुमच्यात इतकी हिंमत आहे का की तुम्ही कोबीच्या या 6-6-6 रूलचे फक्त 10% जरी एका आठवड्यासाठी फॉलो करू शकाल? जर होय तर कमेंटमध्ये आय एम रेडी लिहून हे चॅलेंज स्वीकारा. कोबी ब्रायंटने तुम्हाला शिकवले की कोर्टवर एक भयानक शिकारी कसे बनायचे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका लाईफ चेंजिंग, प्रॅक्टिकल आणि पॉवरफुल व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.